युद्धामुळे भारतात गॅसची आणीबाणी निर्माण झाली आहे। केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय संकटात सापडलाय। गॅस पुरवठ्याअभावी हॉटेल सुरू ठेवणं कठीण झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंपाकासाठी पर्याय शोधलाय। राज्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये हॉटेल व्यवसाय आता चुलीवर आल्याचं पाहायला मिळत आहे। पाहूया। युद्धाचा हॉटेल चालकांना फटका। गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय चुलीवर। गॅस टंचाईवर हॉटेल चालकांनी शोधला पारंपरिक पर्याय। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या झळा देशभरात पोहोचायला सुरुवात झाली आहे। युद्धामुळे राज्यात गॅस टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक संकटात सापडलाय। अनेक हॉटेल चालकांवर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे। मात्र काही शहरांमध्ये हॉटेल चालकांनी यावर मार्ग काढत पारंपरिक पर्याय स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये चुली पेटल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यात तर स्थिती अधिकच बिकट झाली असून शहरातील अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांना जेवण दिलं जात आहे। तर इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापरही वाढलाय। मात्र चूल आणि इलेक्ट्रिक शेगड्यांच्या वापराला मर्यादा असल्यानं हॉटेलच्या मेनू कार्डवरील अनेक पदार्थ गायब झाले। तर उपराजधानी नागपूरमध्येही हॉटेल चालकांवर हीच परिस्थिती ओढावली आहे। गॅस टंचाईमुळे नागपुरातील हॉटेल चालकांनीही चुली पेटवल्याचं पाहायला मिळत आहे। कालपर्यंत माझ्याकडे सिलेंडर मिळत होते, पण आज सकाळी माझ्याकडे सिलेंडर आले नाही। त्याच्यामुळे मला माझ्याकडे 2 शिल्लक सिलेंडर राहिलेले होते आणि ते सायंकाळपर्यंत पुरत नाही। माझ्या दुकानाचा फ्लो हा दुपारनंतर खूप जास्त वाढत असतो, तोपर्यंत माझं हळूहळू काम चालत, म्हणून हा पर्याय व्यवस्था मी निवडलेली आहे आणि त्याच्यात माझं हळू काम चालत आहे। छत्रपती संभाजीनगरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसलाय। हॉटेल व्यावसायिक चक्क लाकूड फाटा गोळा करून चुली पेटवू लागले आहेत। शहरातील प्रसिद्ध नाश्ता सेंटरवर आज लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। गॅस सिलेंडरसाठी वारंवार चक्रा मारूनही रिकाम्या हाताने परत फिरावं लागल्यानं हॉटेल व्यावसायिकानं चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतलाय। हमारा पहले से लकड़ी में 2-3 तो चल ही रहा था, खाली डोसे का हमारे को परेशानी थी। डोसे को आज से हमने चूल्हे में कर दिए। अब जब तक मिलता नहीं चूल्हे में चलाएंगे। लेकिन परेशानी तो होती होगी। परेशानी है बोले तो इतने स्पीड में चूल्हे में दे नहीं सकते। हाँ, तो थोड़ा कस्टमर को परेशानी रहेंगी। मगर अभी धूप काल होने की वजह से कस्टमर कम है, तो इसके लिए चल जाएंगी गाड़ी, मगर हमेशा चलना मुश्किल काम है। सर एवढा त्रास होतोय ना, असं वाटतंय की ड्युटीलाही यावं नाही, एवढा खूप त्रास होतोय। काय फरक पडला? म्हणजे फरक पडला गॅसवरला आणि चुलीवर? सर, फरक असा पडलाय की लाकडाच्या भट्टीवर आम्ही 4 डोसे काढतात आणि गॅसच्या भट्टीवर आम्ही 21 डोसे काढतात। तर आम्हाला फरक कितीचा पडलाय? 19 डोस्याचा फरक पडलाय। एक टायमाला आम्ही याच्यावर 21 डोसे काढतात। इंदापुरातही गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक चुलीवर जेवण शिजवू लागले। शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे इथल्या प्रत्येक हॉटेलमध्ये चुली पेटल्याचं चित्र निर्माण झालंय। पुण्यातील मंचरमध्ये व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांना चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। मात्र चुलीवरती सर्वच पदार्थ बनवता येत नसल्यानं गॅस उपलब्ध न झाल्यास हॉटेल बंद करावं लागेल असं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे। याचा फटका हॉटेलमधील शेकडो कामगारांना बसण्याची शक्यता आहे। की आम्हाला प्रत्येक वेळेस गॅस पुरवठा होईलच याची गॅरंटी नसती आणि प्रत्येक गोष्ट आम्ही चुलीवर बनवू शकत नाही। काही गोष्टी फ्राईंग पॅनवर गॅस शिवाय त्याला पर्याय नसतो आणि तुटक पुरवठा असल्यामुळे भविष्यात असं होईल का आम्हाला हॉटेल व्यवसाय बंद करण्याची पाळी येऊ शकते आणि हजारो कामगार हे बेरोजगार होऊ शकतात। सोलापुरातही हॉटेल मालकांनी गॅस टंचाईवर मार्ग काढत चुलींचा वापर करत हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्धार केलाय। इलेक्ट्रिक शेगडी, कोळशावरची शेगडी, तंदूर भट्टी अशा विविध पर्यायांचा वापर करत व्यवसाय सुरू ठेवण्याचा हॉटेल असोसिएशननं निर्धार केलाय। यावर आपण प्रत्येक हॉटेलवाले किंवा प्रत्येक हॉटेल व्यावसायिक, खानावळवाले वगैरे सगळे आपण प्रत्येक पर्याय मार्ग शोधतोय। ह्या पर्याय मार्गामध्ये आम्ही कोळसा भट्टी आणि इंडक्शन शेगडी वगैरे, इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडी वगैरे ह्याच्याकडे आपण वळालेलो आहोत। मुंबईवरून, पुण्यावरून हे शेगड्या मागवले जात आहेत तिथे।
कारण हॉटेल व्यवसाय बंद ह्याला पर्याय असू शकत नाही. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाईच्या झळा बसतायत. त्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर मोठं संकट कोसळलंय. मात्र राज्यातील अनेक ठिकाणी चुलींचा आधार घेत हॉटेल चालकांनी हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.